आज आलो आम्ही शेतावर. आज काकडी पुराची आमची ना शेंगा आहेत चवलीच्या. तर बघा तुम्ही कसं काय काढतो आम्ही शेंगा. तिकडं बघू, दाखव तिकडे. वांगी, मिरच्या, टोमॅटो. आज काढणार सगळा माल आणि रात्री नेणार मार्केटला. एक दिवस सोडून आम्ही डेली काढतो. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. या ना आज शेंगा खायचेत म्हणून आल्यान, नाहीतर काहीच मदत करीत नाही पप्पांना. कोण आई का? तुम्ही ऐकायला आई बघ तुला काय बोलते. आई तर येतानच. आईला बोलते या शेंगा इकडं. खायच्या म्हणून आज आल्या बोलतो पप्पाला मदत करायला. अशी डील झालती रात्री. आई बघ या लोकांना काय बोल जरा व्हिडिओ मध्ये. बोलशील तर मग बोल तर. बघा एक तरी खाऊन बघा, हे गावठी शेंगा फार छान लागतात उकळून घाल्यावर. तिकडे काकडी भरता पप्पा, तुम्हाला दाखवतेच मी नंतर. ये पुराच्यात का ही चामाटी पिकली नाही ती. सगळी हिरवी पिकतील आहे. का वा? पिकतील आता. लईच आल्यान बाबा. हे बघ. लयच आहेत. बघा तुझे कसं होता गमेल? तिथं ठेवलंय तिथे. हा तिथे आहे का? काकड्या सगळ्या कुरल्या वाटतं. भरपूरच आल्यात टोमॅटो. गाईज भरपूर दिवसातून ब्लॉग काढतोय आम्ही. 3च ब्लॉग झाले आमचं. आता यो 4था ब्लॉग आहे. आता येत राहतील आमचं ब्लॉग. काय कुठे येत राहतील अजून. आता काढू ना. चौकास टाकू आता काय. मी पण छोटासा होणार आहे ब्लॉग. शेतातला खायचेत म्हणून तुम्हाला दाखवीन मी रात्री खाताना ना कसं धजून पारत. म्हणून प्रोसेस चालले. प्रोसेस पुरायची प्रोसेस. मी माझ्याजवळ धरले ना एवढा सामान मी. पप्पा तिकडं काकडी झुलतात, दाखवते तुम्हाला. आणि हा आमचा शेत. मिरच्या पण दाखवायला पाहिजे ना. आल्यान का? हा मिरच्या, वांगी. यो एवढं सामान घेऊन कसं दाखवू. ही वांगी आल्यान. भरपूर वांगी येतील. भाज नाही, भाजणार राहिला आता. बाबा यो वांगा कसला माजले. इकडे बघा वांगा झाले का काय बाबा. लय मोठे झाले. बियाला ठेवले वाटतं पप्पाई. आणि या मिरच्या आहेत भरपूरच. या बाई इथून घोर. हा काढ. याच्या बघा मिरच्या आता आहेत. भरायला पाहिजे असतील तर सांगा. मग मग हे आहेत मक. मक पण आल्यात. या काय आल्यात नाही मक आहेत. चल तिकडे चल. बस आला. आमचा बावला आहे शेतातला. रात्रंदिवस लक्ष ठेवतो. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा कसा बावला आहे. बावला आहे का बावली आहे. हे बघा इकडं आता आम्ही कोथमीर टाकले. कालच टाकले. इकडं आले थोडी. ही बघा. नाही त्या साईडला पण टाकले ना. इथं आलेली आहे. हे बघा हे भाज्या बिजा आल्यात. हे बघा काकडी एवढी. एवढी काय तुमच्या काकडीला भाव काय? भाव काय? सांगा तरी
40 रुपये होतं का मालाचं सुट्टांग का हा मालाचं सुट्टांग का भाव काय भाव घरी येते भाव काय काय तर भाव एक आहे 30 रुपये याचा 30 रुपये आहे त्याचा माल जरा वाकडा आहे आपला आपला माल छान जरा सरळ आहे आपला सरळ आहे. याचा बघा जसा कसा जरा माल दाखवू जरा मागची घे तू जरा माल जरा दिसतं. तोंडली सारखा आहे ना हो बोलताना दुसरं. हे बघा असा पॉल्टी माल भरतो तो हा, हा. त्याच्यामुळे याला भाव बाबांना काही दाखवलंच नाही ना इकडे बघा. आता काय आहे? वाकडा टाकतो राहू दे. म्हणून त्याला भाव कमी आहे 30 रुपये ना तुमचा भाव. स्कॅम हा माणूस स्कॅम करतो असं वाकडा टिकड्या काकड्या लागतं आणि याला भाव कमी भेटतो मग काय करणार हा हे बघा असा दाखव रुचाली इकडे दाखव दाखवले. हा हे बघा हे असले इसले हे बघा हे असले इसले काकडा कसा भाव भेटेल मला मेथी कशी ही गोगल गाय आणि साप टाक ये टाक अजून 50 रुपये देतील. 70 रुपये भाव भेटेल अँटिक पीस गाईज बघा आता मी काम काढलेलं आहे पप्पा इथं इकडं हे बघा आता खाऊन लांब झाले इकडं आई बसले. चला. आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय करा. आता आहे ना भाजी घंटा वाजून टाकायची